नमस्कार. वरदानंद फूड सेफ्टी कन्सल्टंटच्या चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की जे कस्टमर आहेत, आमचे कंझ्युमर आहेत, त्यांना खुल्या पद्धतीमध्ये खाद्यतेलाची विक्री करावी का, तर कायद्यानुसार त्याच्यावरती बंदी आहे. आणि प्रामुख्याने मी आपल्याला गोष्ट सांगतो की फूड सेफ्टी आणि स्टँडर्ड ॲक्टचं जो रेग्युलेशन आहे, प्रोहिबिशन अँड रिस्ट्रिक्शनचं 2011चं रेग्युलेशन, त्यानुसार कुठल्याही प्रकारचं खुल्या पद्धतीत खाद्यतेल हे ग्राहकास विकण्यास बंदी आहे. आणि ही बंदी कशामुळे आहे, तर ती खाद्यतेलामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ होऊ नये. कारण लूज जर तेल विकायला घेतलं तर त्याच्यामध्ये भेसळ मोठ्या प्रमाणात होऊ शकते. त्यामुळं ते लूज विकू नये, त्यामुळं त्यामध्ये भेसळवर कंट्रोल असू शकेल. त्यानंतर गुणवत्ता म्हणजे त्याची क्वालिटी ही मेंटेन होईल आणि त्याची प्युरिटीसुद्धा तपासली जाऊ शकते. कारण प्रत्येक पॅकेटचं, प्रत्येक बॅच नंबरचं विश्लेषण हे लॅबोरेटरीमध्ये करता येतं. त्याचप्रमाणे लेबलवरती ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी सगळ्या कंझ्युमरला माहीत होतात. जसं पॅकिंग डेट आहे, मॅन्युफॅक्चरिंग केव्हा केलं ते आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बॅच नंबर कोणता आहे, त्याच्यानंतर कोण मॅन्युफॅक्चर आहे, FSSAIचं लायसन नंबर आहे का, त्याच्यावर न्यूट्रिशन इन्फॉर्मेशन काय, ते तेलामधून आपल्याला कुठल्या न्यूट्रिशन मिळणार आहेत, त्या सगळी माहिती त्या तेलाच्या पॅकेटवर असते. त्याच्यामुळं ते पॅकेट्स, खाद्यतेल हे कस्टमरला पॅकेट्समध्येच विकलं पाहिजे. आणि त्यामुळे काय होईल की जर लूजमध्ये तेल विकलं तर त्याची स्टोरेज जे असतं ते स्टोरेज केल्यानंतर त्याच्यामध्ये डंपनेस वाढू शकतो, त्याच्यानंतर एन्सिडिटी वाढू शकते. अशा गोष्टी पॅकिंगमध्ये होणार नाही. त्यामुळे पॅकेटमध्येच तेल हे खाद्यतेल जे आहे ते कस्टमरला विकलं पाहिजे. आणि हे प्रामुख्याने ही गोष्ट लक्षात घ्या की प्रत्येक बॅच नंबर ही त्या ठिकाणी खाद्यतेलाचा जो उत्पादक असतो किंवा पॅकर असतो याच्याकडून ती तपासल्या जाते. आणि त्याला ही गोष्ट कंपल्सरी केलेली आहे की त्यांनी आपल्या युनिटमध्ये त्या ठिकाणी लॅबोरेटरी एस्टॅब्लिश करणं आवश्यक आहे आणि प्रत्येक बॅच नंबर चेक करणं आवश्यक आहे. आणि बॅच नंबर चेक करून त्या प्रत्येकाचे जे खाद्यतेलाचे जे काही खाद्यतेल ते पॅकिंग करत असतील किंवा मॅन्युफॅक्चरिंग करीत असतील त्याचे सगळे जे रिडिंग्ज आहेत, पॅरामीटर्स आहेत, त्याच्या संदर्भातले रिडिंग सगळ्या त्यांनी रेकॉर्ड करून त्या ठिकाणी ठेवल्या पाहिजेत. हे कंपल्सरी आहे. त्याच्याकरता लूज तेल हे पूर्ण भारतामध्ये FSSAIच्या जे रेग्युलेशन आहे त्यानुसार ते विकण्यास बंदी आहे. तर याच्या संदर्भात कस्टमरनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे की खाद्यतेलाची खरेदी ही पॅकिंगमध्येच केली पाहिजे. त्याप्रमाणे लेबलवरती जी माहिती आहे त्या लेबलची माहिती पूर्णपणे वाचूनच ते खाद्यतेल आपल्या ताब्यात घेतलं पाहिजे, त्याची खरेदी केली पाहिजे. यामध्ये कस्टमरनी सुद्धा स्वतः खात्री केली पाहिजे. आणि त्याच्या संदर्भात प्रत्येक गोष्ट त्यांनी पाहिली तर त्याला चांगल्या प्रकारचं खाद्यतेल मिळेल. नाही जर तुम्ही लूजमध्ये खाद्यतेल घेतलं तर त्याच्यामध्ये भेसळ असण्याची शक्यता आणि बाकी जे मुद्दे सांगितले त्या गोष्टी असण्याची शक्यता आहे. तर या बाबतीत काळजी घ्यावी अशी आपणास विनंती आहे. धन्यवाद.